चा कॉल जाहीर करतं, त्यानुसार आसपासच्या अग्निशमन दलाला सुद्धा तिथं तातडीनं पाचारण करण्याची शक्यता आहे। अमेय, ज्या पद्धतीचे धुराचे लोट आहेत, अत्यंत मोठा असा हा ब्लास्ट आहे असं आपण म्हणू शकतो। आणि आणखी आता जी अपडेट आलेली आहे त्यानुसार ऑक्सिजन प्लांटमध्ये ब्लास्ट अजूनही सुरूच आहेत, सातत्यानं ब्लास्ट होत आहेत, आगीचे लोट सुद्धा दिसत आहेत, भीषण असा हा ब्लास्ट असल्याचं बोललं जातंय। आणखी काही अपडेट आहेत का अमेय? नक्कीच अमोल, हीच खरं तर या ब्लास्ट मागची खरा मोठा धोका असतो, कारण की एका पाठोपाठ एक तिथं खेटून अनेक प्लांट्स असतात। जर एखाद्या ब्लास्टचा जर फटका किंवा त्याची तीव्रता जास्त असेल आणि त्यामुळे जर ती आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती आजूबाजूच्या प्लांटमध्ये सुद्धा निर्माण झाली तर हे ब्लास्ट एका पाठोपाठ एक होऊ शकतात, कारण की बॉयलर हा कधी एक नसतो। जर त्याच्या आसपास आणखीन एखादा बॉयलर असेल आणि तो सुद्धा सक्रिय असेल आणि जर त्याला सुद्धा याच्यामुळे धोका निर्माण झाला किंवा त्याला सुद्धा तडे जाऊ गेले असतील तर त्याच्यात सुद्धा स्फोट होण्याची शक्यता असते। आता लवकरात लवकर हे बचाव कार्य कशा पद्धतीनं करून जी हानी आहे ती इथंच थांबवून आणखीन याची तीव्रता वाढू नये हे बचाव कार्याच्या समोरचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे बचाव कार्य तिथं सुरू करून ते जास्तीत जास्त प्रगतीनं आणि युद्ध पातळीवर करण्याचा सध्या बचाव दलाचा प्रयत्न आहे। अमोल, निश्चितच रहिवाशी भागामधल्या या कंपन्या आहेत, तर रहिवाशी भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती याचा फटका बसू शकतो। हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे या संदर्भात काही अपडेट आहेत अमेय? अमोल, हा डोंबिवली MIDCचा परिसर आहे। डोंबिवली MIDCचा परिसर हा असा आहे की तो संपूर्णपणे चहूबाजूंनी त्याला नागरी वस्तीनं वेढलेला आहे, त्यामुळे लोक तिथे आसपास राहतात, मोठ्या संख्येनं तिथं रहिवासी सुद्धा आहेत। त्यामुळे जर MIDCत एखादी दुर्घटना घडली, जशी 2016 मध्ये घडली होती आज सुद्धा काही मिनिटांपूर्वी घडली आहे, तर त्याचा फटका तिथल्या सर्वसामान्यांना पहिला बसतो, कारण की तिकडचं सारं जनजीवन विस्कळीत होतं। काचेची तावदानं असतात ती फुटतात, ती जर घरात बसलेल्या एखाद्या व्यक्तीला लागली तर तो सुद्धा त्यात गंभीर जखमी होऊ शकतं। साल 2016 मध्ये मला अजूनही आठवतंय अमोल की त्यानंतर आम्ही जेव्हा तिथं वार्तांकन करण्यासाठी गेलो होतो तेव्हा ती कंपनी MIDCत होती, परंतु त्या कंपनीपर्यंत पोहोचण्याच्या 100 ते 200 मीटर पर्यंतच्या परिसरात त्या संपूर्ण वर्तुळात त्या स्फोटाचे पडसाद स्पष्टपणे जाणवत होते। अनेक दुकानं, इमारती यांना तडे गेलेले होते, काचांचा खच पडलेला होता आणि ज्या इमारतीत किंवा ज्या कंपनीत MIDCच्या जो स्फोट झाला होता तिथं तर काहीच उरलेलं नव्हतं आणि त्या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की ज्या कंपनीत तो स्फोट झालेला होता त्या कंपनीतल्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह इतका दूर फेकला गेला होता की तो जवळपास 50 मीटरवर असलेल्या दुसऱ्या इमारतीच्या गच्चीत पडलेला होता, जो 2 दिवसानंतर मिळाला। त्यामुळे या स्फोटाची किती भयानक तीव्रता असू शकते याची त्यावेळी कल्पना आली होती आणि आज जर तशाच पद्धतीचा स्फोट झाला असेल तर देव करो की तेव्हासारखी परिस्थिती आता उद्भवू नये आणि लवकरात लवकर ही परिस्थिती नियंत्रणात आणावी आणि बचाव कार्यात लवकरात लवकर मदत करावी स्थानिकांनी, प्रशासनानं। हेच आता आपल्या हातात आहे अमोल। निश्चित अमेय, तू आपल्या सोबतच राहा। आपण 2 दृश्य दाखवतोय सध्या स्क्रीनवरती। भीषण स्फोट झालेला आहे, धुराचे काळेकुट्ट लोट आपण बघतोय, त्यामध्ये आग सुद्धा लागलेली आहे आणि दुसरीकडे अगदी काही मीटरवरती असलेल्या रहिवाशी भागामध्ये लोकांच्या घराच्या ज्या खिडक्या आहेत, इमारती आहेत, त्याला काचा ज्या आहेत त्या सुद्धा रस्त्यावरती पडलेल्या आपल्याला दिसत आहेत। अमेय, आता जी माहिती आलेली आहे त्यानुसार 6 ते 7 जे कामगार आहेत ते जखमी असल्याचं कळतंय। तुमच्याकडे काय अपडेट आहे? नक्कीच अमोल, हीच या स्फोटाची खरं तर सगळ्यात भयानक बाजू असते, कारण की जेव्हा बॉयलरचा स्फोट होतो तेव्हा त्याच्या आतमध्ये जे काही केमिकल, रसायन किंवा जो गॅस असतो तो प्रचंड दाबाने भरलेला असतो। तेव्हा जर एखादा ब्लास्ट झाला तर तो प्रचंड दाब ज्या वेगानं आणि ज्या ताकदीनं बाहेर पडतो तो खरोखरच भीषण आणि भयानक असतो। जसं आपल्याला काही लोकांनी सांगितलंय की काही किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे आवाज आणि हादरे जाणवलेले आहे आणि जसं आपण दृश्यांमध्ये बघतोय की चहूबाजूनं रहिवासी भाग असल्यानं आसपासच्या इमारतींचे काचाचे तावदाने, घरातले आरसे सुद्धा गेल्या वेळी आपण फुटलेले बघितलेले होते। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याच्या 100हून अधिक लोक गंभीररित्या जखमी झालेली होती, किरकोळ सुद्धा जखमी होते आणि प्रचंड मालमत्तेचं जे खास करून आसपासच्या रहिवासी भागातलं होतं, ज्यांचा खरं तर थेट MIDCशी कुठलाही संबंध नसतो, फक्त त्यांच्या परिसरात MIDC आहे, म्हणून हे जे राहणारे लोक आहेत ते सतत गॅसवर असतात आणि याचमुळे त्यावेळी सुद्धा MIDC आणि आसपासच्या परिसरातला सुरक्षेचा मुद्दा हा खूप ऐरणीवर आला होता। त्यावेळी चर्चा झाली
राजकीय दावे प्रतिदावे झाले, परंतु आजही परिस्थिती तशीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या घटनेला 2016 आज 9